युती केली। बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली। 66 जण बिनविरोध निवडून आले। बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला। ते मतदारच नाही करू शकत। आज 66 आहेत। हे पुढे आकडे वाढत जाणार। त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो। वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात। तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं। ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही, पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून। तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केले। लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक, आली कुठून हिंमत? ज्यावेळेला वेडावाकड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो। अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला। आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाहीये। मी तुम्हाला हे सांगतोय, मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय, आणि त्यांनी मला जी माहिती दिली, आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक, माझे काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली, ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली, तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या। म्हणजे आता साधी गोष्ट, फक्त तुम्हाला 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळेला, हे मला आता 24च्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं, या गेल्या वर्षी